नमस्कार, नमस्कार, नमस्कार. सौ शारदास किचनमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर आज आपली रेसिपी आहे डाळीच्या उंबराची भाजी. तर चला आपण बघूया. आपल्याला डाळीची उंबर बनवण्यासाठी मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ धुवून घेतलेली आहे. ती आता कुकरमध्ये घालायची आणि याच्यामध्ये शि शिजण्यासाठी पाणी घालायचे. आणि आता आपल्याला कुकरच्या 6 शिट्ट्या घ्यायच्या आहे. उंबरचा मसाला बनवण्यासाठी साहित्य: धने, फूल, खोबरं, 2 कांदे, लसूण, खसखस हे आपण भाजून घेऊया. हा सर्व मसाला आपण भाजून घेतलेला आहे. आता याला आपण मिक्सरमधून काढूया. तर आता आपण डाळीचे उंबर बनवण्यासाठी हा मसाला तयार करून घेतलेला आहे. आता आपली ही डाळ छान प्रकारे शिजलेली आहे, मस्त झालेली आहे. आता ही डाळ आपण उंबर बनवण्यासाठी 2 चमचे ताटामध्ये काढून घेऊया. आता याच्यात आपण ही हरभऱ्याची डाळ आहे, या हरभऱ्याच्या डाळीमध्ये 1 चमचा मसाला घालायचा. त्याच्यानंतर चवीनुसार जसं लागेल तसं तिखट, हळद, चवीनुसार मीठ, कोथिंबीर आणि लसूण जिऱ्याचा कूट असं सर्व टाकून हे मिक्स करून घ्यायचं. आता आपण उंबर बनवून घेऊया. उंबर बनवण्यासाठी असे छोटे छोटे कणकीचे गोळे करून घ्यायचे आहे. आणि आता याला असं मोदकचा आकार द्यायचा आहे आणि असं पतलं बनवून घ्यायचा उंडा. आणि याच्यामध्ये हे बनवलेलं आपण सारण असं भरायचं आणि याला पूर्ण प्रकारे असा मोदकचा आकार देऊन असा याचा मोदक तयार करायचा. एका ताईनं कमेंट केली होती की ताई, आम्हाला पारंपरिक पद्धतीची डाळीचे उंबर ही भाजी बनवून दाखवा. ही डाळ गाळ शिजलेली आहे. आता याला आपण असं हटवून घेऊया. त्या डाळीला फोडणी देण्यासाठी आता आपण कढई ठेवलेली आहे. आता याच्यात तेल टाकून घेऊया. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये ढवळी बाकी केली आहे, बारीक केलेली टाकून आपण बनवलेला मसाला टाकून तळून घ्यायचा तेलामध्ये मवाजी. याच्यामध्ये चवीनुसार लाल मिरची, हळद टाकून असं हलवायचं आणि कमी गॅसवर आरामाने त्याला होऊ दे. हा सर्व मसाला तळून झालेला आहे. आता याच्यात आपण ही हरभऱ्याची डाळ हटवून ठेवलेली याच्यात अशी घाला. व्यवस्थित प्रकारे हलवून घ्यायचे. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्या. याचं असं व्यवस्थित वरण तयार करून घ्यायचं आहे. या पद्धतीने याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालायची. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि याला उकळायला ठेवायचं. आता आपल्या भाजीला छान उकळा आलेला आहे. आता याच्यामध्ये आपण असे उंबर टाकून घेऊया. व्यवस्थित प्रकारे उंबर याच्यात सोडायचे आणि 10 मिनिटं भाजी उकळू द्यायची. आपण याच्यात पूर्ण उंबर सोडलेले आहे. आता याला आपण 10 मिनिटं झाकून ठेवूया. तर आता आपली भाजी तयार झालेली आहे. एकदम छान प्रकारे शिजलेली आहे. आता आपली ही डाळीच्या उंबराची भाजी तयार झालेली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.